तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. रुईया मूकबधीर विद्यालयातील मुलांनी मोठ्या उत्साही वातावरणात चॉकलेट दहीहंडी फोडून आनंद लुटला. स्पीकरच्या भिंतींमुळे होणारा कर्णकर्कश आवाज आणि गोविंदांच्या गाण्यावर नाचणारी बेधुंद तरुणाई, असे वातावरण दरवर्षी पुणे शहरात पाहायला मिळते. परंतु या परंपरेला छेद देत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विधायक दहीहंडी उत्सव करण्यास सुरुवात केली आहे. मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने रुईया मूकबधीर विद्यालयात चॉकलेट हंडी आयोजित करण्यात आली होती. सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे, असा नारा देत कर्णबधीर आणि मूकबधीर मुलांसोबत चॉकलेट हंडी फोडण्यात आली. या मुलांनी नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. विशेष मुलांनी सामान्यांप्रमाणे सणांमध्ये सहभाग घेण्याकरता संस्थेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आल्याचे अध्यक्ष संकेत देशपांडे यांनी यावेळी सांगितले. अनाथ, अपंग आणि ज्येष्ठांना गेल्या 150 वर्षांपासून घरासारखी वागणूक देणाऱ्या निवारा संस्थेचे काम असामान्य आहे, असे मत अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान यांनी व्यक्त केले. डेव्हिड ससून अनाथ पंगुगृहाच्या निवारा संस्थेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे उद्घाटन राम प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, नवनीतबाई गांधी, राजाभाऊ माटे, व्ही बडवे, निर्मला सोवनी आदी उपस्थित होते. राम प्रधान म्हणाले, समाजातील वृद्धांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा वेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता अनाथ, अपंग आणि ज्येष्ठांना गेल्या 150 वर्षांपासून घरासारखी वागणूक देणाऱ्या निवारा संस्थेचे कार्य खरोखरच असामान्य आणि आदर्श असेच आहे. देशात एकीकडे अतिशय तरुण वर्ग आहे, तर दुसरीकडे एकाकी जीवन घालवणारे समाजातील ज्येष्ठ आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी तरुणाईनेच पुढाकार घेण्याची गरज आहे. यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या सुहृदांची स्मरणिका आणि गत इतिहासाची सीडी आणि पुस्तिकेचे प्रकाशन प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. आणि ते पुणेकर आणि पुण्याची वृत्ती कित्येक पटीने बदललेली आहे. हे कसं झालं?
ते ह्या संस्थेच्या इतिहासाचा एक भाग आहे. कारण ही संस्था 1863 साली निर्माण केली. 1863 साली पेशव्यांची जी पागा होते त्याला ठोसर पागा म्हणा, ती जमीन यांना दिली आणि त्याच्यापैकी 5.5 एकर जमीन ह्या संस्थेला दिली. कशासाठी? त्याचं नाव निवारा नंतर करण्यात आलं, तर त्याचं खरं नाव डेव्हिड ससून इन्फर्म अँड डिसेबल्ड पीपल्स हो म्हणून होतं. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साहेब यांचा होत असलेला अवमान ते कदापि सहन करू शकत नाहीत. याच भावनेतून रायगड किल्ल्यावरील वादग्रस्त कुत्र्याचे शिल्प काढावे या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनैतिहासिक कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते, परंतु शासनाने पुन्हा त्याच ठिकाणी त्याच कुत्र्याचे शिल्प बसवले. याचाही निषेध संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? कुळवाडी कुलभूषण राष्ट्रमाता राजमाता इशारा जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं चारित्र्य हनन केलं आणि त्या ठिकाणी आता वाघ्या कुत्रा, त्यामुळं हे ज्या इतिहासाचं चित्रीकरण पहिल्यापासून यांनी केलेलं आहे आणि आमच्या मन मस्तिष्कामध्ये त्यांनी त्या ठासून भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. व्यापारी संघटनांच्या झालेल्या बैठकीत नव्या शॉप ऍक्ट नियमांना विरोध करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने नव्याने पारित केलेल्या शॉप ऍक्टच्या सुधारित नियमांना प्रत्येक लहान आणि मोठ्या परवानाधारक 149 प्रश्न असलेला अर्ज भरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. पूर्वी हाच अर्ज केवळ 13 प्रश्नांचा होता. सुधारित नियमांनुसार अर्ज भरणे, चहाच्या टपऱ्या, सायकल दुरुस्तीची छोटी दुकाने, पानाचे स्टॉल आदी लहान परवानाधारकांना जवळजवळ अशक्य आहे. या अर्जांमध्ये अनावश्यक आणि जाचक कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या प्रश्नांचा समावेश आहे. याबाबत आनंदमंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीत 48 व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सुमारे 240 व्यापारी या सर्वांनी तीव्र विरोध नोंदवला. अध्यक्षस्थानी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अजित सेठिया होते. अजित सेठिया, अंकुश काकडे, फत्तेचंद रांका, पोपटलाल ओस्तवाल, राजेश शहा, डॉक्टर सतीश देसाई, डायाबाई शहा, रतन किराड, मोहन ओसवाल आणि हेमंत शहा यांनी
यावेळी मार्गदर्शन केले। या बैठकीत जाचक आणि त्रासदायक सुधारित नियमांबाबत जागृती करावी, लोकप्रतिनिधी आणि आमदारांना भेटून निवेदने द्यावीत आणि त्यांना सुधारित नियमांना विरोध करण्याची विनंती करावी, उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, तसेच महाराष्ट्रातील समस्त व्यापारी वर्गाने सर्व प्रकारची मदत करावी असे ठराव करण्यात आले। नमिता सप्रे यांनी रेखाटलेल्या विलोभनीय निसर्गचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। विलोभनीय समुद्र किनारा, हिरवीगार वनराई, दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे झरे, पावसाच्या सरी असे कोकणचे देखणे रूप रेखाटले आहे नमिता सप्रे यांनी। ही निसर्गचित्रांची दुनिया तारीख 8 ते 10 ऑगस्ट या कालावधीत पुणेकर प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली। जलरंगातून साकारण्यात आलेल्या 40 निसर्गचित्रांमध्ये कोकणचे विलोभनीय सौंदर्य प्रत्यक्षात पाहायला मिळाले। चित्रांच्या विक्रीतून जमा होणारा निधी आमटे कुटुंबियांच्या महारोगी सेवा समितीला दिला जाणार आहे। तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची। 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण। दादासाहेब दरोडे सभागृह, संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458। मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी। आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।